गुड इव्हनिंग फ्रेंड. चला तर आपण बनवूया फ्रेंच फ्राईज. अगदी हॉटेलसारखे लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आणि चवीलासुद्धा उत्तम असे असतात. अगदी हॉटेल स्टाईल आहेत, तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेलं अगदी उत्तम असतं. तर चला तर बटाटे अगदी घ्यायचे, त्याचं वरचं सोलपट काढून घ्यायचं, सोलून घ्यायचं. त्यानंतर बटाटे फ्रेंच फ्राईच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं. त्यानंतर त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर ते बटाटे थोड्याशा उकळत्या पाण्यात घालून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्या बटाट्यांना 80% शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला तळताना जास्त वेळ लागणार नाही आणि खायलासुद्धा उत्तम लागतील. तर आपले बटाटे इथं शिजलेले आहेत 80%. त्यानंतर ते शिजलेले बटाटे एका कपड्यावरती व्यवस्थितपणे असे पसरून घ्यायचे आणि वरून असा कपड्याने दाब द्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये असलेलं उरलेलं नसलेलं पाणी अगदी संपून जाईल आणि ते कपडा शोषून घेईल. अशा रीतीने असे आपले फ्रेंच फ्राईज तयार करायचे आहेत. त्यानंतर एका बाजूला तेल गरम करून घ्यायचं. तेल अगदी मंद आचेवर गरम करून घ्यायचं, जेणेकरून आपले बटाटे जळणार नाहीत किंवा खायला खरपूस असे लागणार नाहीत. तर मंद आचेवरती आपले बटाटे अगदी 70 ते 80% तळून घ्यायचं, कारण ह्याला 2 वेळा तळून घ्यायचं असते, ज्यामुळे आपले फ्रेंच फ्राईज अगदीच क्रिस्पी आणि क्रंची होऊ शकतील. तर बघू शकता मी असे तेलामध्ये मस्त असे सोडलेले आहेत आणि त्याला आपण एक 4 ते 5 मिनटं तळून घ्यायचं. त्यामुळे अगदी छान असे बटाटे आपले खायला उत्तम असे लागतील. तर बघू शकता किती छान असे आपले बटाटे तळत आहेत आणि त्याला असं 2-3 वेळा ढवळत राहायचं, जेणेकरून आपले बटाटे चिकटणार नाही. त्यानंतर आपले थोडेसे बटाटे शिजलेले आहेत, म्हणजे तळून झालेले आहेत 80%, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. त्यामुळे ते टिश्यू पेपरवरती काढू नका, एका प्लेटमध्येच काढून घ्या. त्यानंतर मी सगळे व्यवस्थित असे फ्रेंच फ्राईज काढून घेतलेले आहेत एका ताटामध्ये. त्यानंतर मी दुसरे बटाटे म्हणजे जे उरलेले काप होते ते सुद्धा मी घातलेले आहेत सेकंड स्टेपला, म्हणजे बाकीचे सुद्धा फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे. तर बघू शकता मी दुसऱ्यांदासुद्धा बटाटे घालून तळून घेतलेले आहेत, कारण का घरी आमचे जास्त माणसं असल्यामुळे मला जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागतं. त्यानंतर आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जे आपले फर्स्ट तळलेले आहेत ते परत एकदा हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे, जेणेकरून आपले बटाट्याचे काप व्यवस्थितपणे तळतील आणि क्रिस्पीनेस येईल. जास्त वेळ तळायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिटे त्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि बघू शकता असे उत्तम असे आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. तर तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत. तर खातानासुद्धा असेच क्रिस्पी लागतात. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं अगदी उत्तम असतं आणि हेल्दी आणि हायजेनिक असतं. तर बघू शकता मी असे सर्व फ्रेंच फ्राईज रेडी करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपले फ्रेंच फ्राईज रेडी झाले, त्यामुळे त्याला एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं, जेणेकरून जे उरलेलं तेल आहे ते टिश्यू पेपरांना सुकलं जाईल आणि आपल्या बटाट्यांमध्ये व फ्रेंच फ्राईजमध्ये तेल राहणार नाही. तर मी सर्व केलेलं आहे टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीबरोबर. तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता अशी आपली इव्हनिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.